ठीक आहे, आपण आता जे गंठण बघत आहोत मंगळसूत्र ते अँटिक मध्ये बघतोय. अँटिकचे जे मंगळसूत्र आहे ते कमीत कमी लाईट वेट 20 ते 22 ग्रॅम पासून बघत आहोत. आणि ते 22 ग्रॅमच्या मंगळसूत्रापासून ते साधारण त्याचं सगळ्यात जास्तीत जास्त वेट म्हणलं तर साधारणतः एक 12 ते 15 तोळे पर्यंत आपल्याकडे व्हरायटी आहे. आत्ताचे ज्या व्हरायटी मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही जे पाहणार आहेत ते सगळे सिंगल पीस मध्ये असणार आहे. प्रत्येक सिंगल पीसच राहणार आहे. याच्यामध्ये आपण 2 पीस ठेवत नाही. जर आपण याच्यामध्ये एकाला 2 पीस ठेवले तर व्हरायटी हा व्हरायटी राहत नाही. त्याच्यामुळे हे सगळे जे पीस आहेत ते फक्त सिंगल पीस मध्ये आहे. आत्ताचा जो आपण मंगळसूत्र पाहतो हा कमीत कमी लाईट वेट मध्ये आहे. ह्याची जी चेन आहे ही चेन फक्त 20 ते 22 ग्रॅमची आणि ही वाटी आहे ते साधारणतः 10 ग्रॅमची आहे, 10 ते 12 ग्रॅमची. तर आपल्याला जर पूर्ण सेट जर म्हटलं तर कमीत कमी अँटिकचं 3 तोळ्यापर्यंत जातो. आणि अँटिकची मेकिंग चार्जेस जर म्हटलं तर साधारण 18% ते 22% पर्यंत, म्हणजे 18 पासून सुरुवात होते ते 22% पर्यंत स्टॉक मेकिंग चार्जेस. हो, कारण याच्यामध्ये जे काम आहे ते सगळ्यात बारकाईने केलेले आहेत. याच्यामध्ये जे आहे हे जे आहे ते मीनावर्क टाईप जे म्हणतो ते मीनावर्क टाईप केलेलं आहे. याच्यामध्ये जो कलर केलेला आहे तो मीनावर्क अगदी तो हाताला लागत नाहीये, परंतु त्या पद्धतीने केलेलं आहे. याच्यामध्ये जे स्टोन आहे ते कुंदनचे आहे. जसं की जडाऊ स्टोन म्हणतो आपण, जे जडाऊ मध्ये काम केलेलं असतं त्याच्यामध्ये ते केलेलं आहे. असे याच्यावरती सुद्धा डिझाईन्स वगैरे जर पाहिल्या ते रोडियम कसं म्हणतो किंवा एखादं हाय पॉलिश टास्का त्या प्रकारे हे कोरलेले काम आहे त्याच्यावरती. याच्यामध्ये जास्तीत जास्त अँटिक म्हणलं की स्टोनचा वापर जास्त केला जातो. रोडियमचा सुद्धा याच्यात जास्त वापर केला जातो. दागिन्याला जर जास्त सुंदर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये छोटे छोटे डिझाईन्स वेगवेगळे प्रकारे जर टाकले ते अजून आकर्षक दिसतात. जसं की हे आता व्हाईट कुंदन वापरले त्याच्यामध्ये ब्लॅक मनीचे छोटे छोटे मायक्रोचे मणी टाकलेले. इथं जो मणी आहे तो रोडियम मध्ये केलेला आहे. हे सगळे मणी सोन्याचेच आहेत. हा काच मणी राहतो. या मण्यामध्ये सुद्धा डिझाईन आहे. हे कमळाचा डिझाईन आहे बघा याच्यामध्ये. आणि हा जो आहे पूर्ण बॉल मणी मध्ये आहे. याच्यामध्ये जे आहेत ते कलर मणी आहेत ते सोन्याचेच आहेत. त्याच्यावरती डिझाईन वेगवेगळे केलेले आहे. याच्यामध्ये 4 पदर 5 पदरचे गंठण येतात की जसं की मी पुढचे अजून तुम्हाला डिझाईन दाखवत आहे. हा जो आहे हा 3 तोळ्याच्या आसपास जाणार आहे. त्याच्यानंतर जर आपण हा पीस बघितला तर याच्यामध्ये साधारणतः कमीत कमी जरी आपण वजन म्हटलं तर हा जातो साधारण 7 ते 8 तोळ्यापर्यंत. अच्छा, याच्यामध्ये पण डिझाईन वेगवेगळे. त्याच्यामध्ये मोत्यांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे हा मोती आहे, स्टोन आहे, हे कुंदन आहे. त्याच्यामध्ये छोटे छोटे अमेरिकन डायमंड सारखे स्टोन आहेत छोटेसे. अच्छा, त्या पद्धतीने याच्या सोन्याच्या बॉल वगैरे आहेत. आता याच्यामध्ये पण थोडस वेगवेगळे पीस आहेत. हे क्रिस्टलचे पाईपचे मणी वापरलेत. आपण पहिल्यामध्ये जे बघितलं ते साधे मणी बघितलेत. हे जे आहे ते पाईपचे क्रिस्टल मणी. आणि याच्यामध्ये जे बघतोय हे सगळ्यात जास्त पदर वापरले गेलेले. कारण काय इथं ज्यावेळेस ब्रॉड मनी पडतो त्यावेळेस इथले पदर वाढवणं पण गरजेचं असतं. त्यामुळे ते दागिना जरा वेगळ्या पद्धतीने दिसतात. त्याच्यानंतरचा आपण जर दुसरा डिझाईन बघत आहोत तो पेंडेंट मध्ये. म्हणजे अगोदर जे बघितलं जसं की वाटे तर आहेतच पण वाट्याच्या बरोबर हे पेंडेंट सुद्धा आहे. हे झुंबर टाईप गंठण आहे, पूर्ण झुंबर टाईप मध्ये आहे. त्याच्यामध्ये पण वेगळे, ह्याच्यामध्ये जाळी वर्क आहे, मीना वर्क आहे, स्टोन आहे, ऑक्सिडाइजचं पॉलिश आहे, मॅट फिनिशिंग आहे. त्या पद्धतीने आहे. जसे आपण डिझाईन बघणार त्याप्रमाणे याचं वेट पण जाणार आहे. आता हा जर बघितला तर साधारणतः 13 तोळ्याचा आहे पूर्ण. 13 तोळ्याचा हा पूर्ण 13 तोळ्याचा पीस आहे. पेंडन्स आहे, पेंडन्स आहे 13 तोळ्याचा. आता जे आहे ते वाट्या वेगळे आहेत, कशाला चेन वेगळे आहेत. याची लेंथ जर विचार केला तर साधारणतः 36 ते 38 इंच आहे. 36 ते 38 इंच त्याची लेंथ आहे. कारण काय याच्यामध्ये जे तुम्ही दागिने घालणार आहात त्याच्यात 4 इंचाचा डिफरन्स पाहिजे. तर आता याच्यावरती दुसरा ज्यावेळेस तुम्ही हार घालता त्याच्यामध्ये तुम्हाला इतर दागिने घालता यावेत म्हणून त्याची हाईट जास्त. आता हे जे पेंडल आहे याचीच हाईट जादा आहे ना? हो, कारण पेंडंटची हाईट साधारण जर विचार जर केला तर पेंडंट 3 ते 4 इंचाचं पेंडंटच आहे. आणि नुसती चेन जर म्हणलं तर चेन साधारणतः 32 इंचाची चेन, 30 ते 32 इंचाची चेन आणि पेंडंट 4 इंचाचं जर पकडलं तर 38 इंचापर्यंत जात. अनेक पीस आहेत की ज्याच्यामध्ये आता हा जो आहे गोल्ड मध्ये बघितलेला आहे आपण, याच्यामध्ये पण अँटिकचाच आहे. हे सगळे अँटिकचे पण वेगवेगळे डिझाईन्स मध्ये आहे. जसं की आता हा पीस, हे डिझाईन वेगळे.
हा पण पेंडंटचाच आहे. आता प्रत्येक ह्याला जी येते ती वेगळी येते. ह्याच्या मानेवरती बघा ह्या टाईप येत. गोल्डचे आहेत का ते? हा, हे मणी सोन्याचे आहे. प्रत्येकाला चेन येते, कशाला असे काळे मण्याची अशी या टाईप पोत येते. पण याच्यामध्ये जे आहे ते याला मणी आलेले आहे. हा डिझाईन एकदम रेखीव मध्ये आणि दिसायला एकदम सुंदर मध्ये आहे. जे आहे डिझाईन ते पूर्ण एकदम मस्त मध्ये वाटते. याच्यामध्ये जे पानाची डिझाईन आहे, याच्यामध्ये थोडक्यात आपल्याला हे मोर टाईप पण दिसतं, बदक टाईप पण दिसतं. अशी डिझाईन आहे याची. पट्टी टाईप आहे हे जे आहे ते पट्टी टाईप आहे. हो, याच्यात सुद्धा मणी वगैरे पाईप वगैरे ज्यावेळेस आपण पाहणार त्यावेळेस तुम्हाला ते दिसायला एकदम असं छान वाटतं. वेगळं युनिक पॅटर्न आहे काय सगळ्यात वेगळा ते. आणि वन पीस म्हणजे जास्त काळे मणी पण दिसणार नाहीत आणि जास्त सोनं पण दिसणार नाही. वन पीस मध्ये मिळतात दागिने पण. दागिने आपण घातलं तर आपल्या व्यतिरिक्त कुणी घातलंच नाही पाहिजे असं छान पॅटर्न. आणि नेहमी जी व्हरायटी जी माझ्याकडे असणार ते सिंगल पीस मध्येच असणार की दुसऱ्यानी हा पीस कुठून आणला हा विचारलाच पाहिजे. हा, एक युनिक चॉईस पेक्षा वेगळं. हा जो आहे साधारणतः 12 तोळ्याची नुसती चेनच आहे आणि पेंडंट जर म्हणलं तर पेंडंट 3 तोळ्याचे, म्हणजे हा जातो 15 तोळ्यापर्यंत. 150 ग्रॅमचा हा पीस आहे, 150 ग्रॅमचा वेट आहे. हा 15 तोळे पूर्ण ह्याच्यामध्ये. वाट्यांमध्ये सुद्धा आहे. आपण दुसरा एक पीस बघतो ह्या वाट्यांमध्ये. याच्यामध्ये पदर वगैरे काही नाहीये. याच्यात फक्त स्क्वेअर मध्ये, पाईप मध्ये घंटीच्या आकाराचे बघा, ह्याचे घंटीच्या आकाराप्रमाणे बनवलेलं आहे. तिथं स्टोनचे मणी बसवलेले छोटे छोटे कलरफुल मणी. हे कलरफुल मणी हे कुंदनचे. प्रत्येक मण्याची डिझाईन हे सगळे म्हणजे वेगवेगळे पूर्ण. म्हणजे हे सगळं सेपरेटच वेगळं. हो, आणि हे जे आपण स्टोन टाकले ते सोन्याच्या वजनामध्ये नसतात. ह्याच्यावरती जे ब्लॅक फिनिश दिसतंय तुम्हाला ते ऑक्सिडाइज फिनिशिंग. सोनच आहे पण ब्लॅक फिनिशिंग दिलेलं आहे ह्याच्यामध्ये. आता हा सुद्धा वाट्या टाकू शकता. आता याच्यामध्ये जर विचार केला तर ही वाटीच नुसती 5 तोळ्याची, 50 ग्रॅमची फक्त वाटी आहे. 2 वाट्या. आणि चेन जर विचार केले तर चेन 90 ग्रॅमची, म्हणजे 10 तोळ्याचा गंठण आहे. म्हणजे हा सुद्धा 15 तोळ्यापर्यंत जातो. हा पीस जसा आहे तसाच हा पण आहे, पण हा जरा भरगच्चन भार दिसतो आणि हा अँटिकचा याच्यामध्ये भरीवपणा असल्यामुळे थोडस याच्यामुळे नाजूक वाटतंय. पण ह्याच्यात हे पेटे जे आहेत ते म्हणजे भरीव असल्यामुळे त्याला वेट गेलेला आहे. त्याच्यानंतर ही वेगळीच. हे बघा, याच्यामध्ये 2 पदर आलेले. यामध्ये 2 पदर आहेत. पहिले कसे एकत्र अटॅच होतं, आता ह्याच्यात सेपरेट पेटी आलेली. याची पेटी वेगळी, याची पेटी वेगळी, याची पेटी वेगळी, अशा प्रकारची डिझाईन आली त्याच्यामध्ये. हा युनिक मध्ये अजून वेगळं काही तर. हा जो आहे त्याच्यामध्ये काळे मणी, सोन्याचे मणीचे पदर आणि काळे मणी, त्याच्यामध्ये सगळे पाईपचे मणी आहे. हा लाईट वेगळी आहे, म्हणजे हा कमी वजनामध्ये दिसायला भारदस्त. हे 15 तोळ्याचा लुक देतो 10 तोळ्यामध्ये. 10 तोळ्याचा हा 10 तोळ्याचा आहे पण 15 तोळ्याचा लुक देतो हा पॅटर्न. त्या पद्धतीने. त्याचबरोबर रेड पर्यंत लास्टची डिझाईन आणि युनिक पोस्टर पीस आहे आपला. हा सुद्धा दिसायला सुंदर दिसेल, वेगळी डिझाईन आहे याची. अशा प्रकारे आपल्या सगळ्या डिझाईन्स एकदम सिंगल पीस मध्ये फेमस आहे. याचं काय वेट जातं? त्याचं वजन जातं साधारणतः 7 तोळे फक्त चेनचं. आणि जर आपण वाटीचं वजन जर पाहिलं तर वाटी साधारण जाते आपल्याला 5 ते 6 तोळ्यापर्यंत. हो, पण ज्यावेळेस आपण चेन असे टाईप टाकून पेंडंट रॉड टाकतो त्याचं दिसायचं लुक वेगळंच दिसतं. ज्यावेळेस तुम्ही ट्राय करणार त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. याच्यामध्ये सुद्धा मानेवरती ब्लॅक मणी आहेत. या टाईप आहे सर. हा, या टाईप डिझाईन ब्लॅक आणि गोल्ड. हो, ह्याच्यामध्ये जे मणी आहेत ते आपण जे म्हणतो ना मोहन माळेचे मणी, ते मणी यूज केलेले त्याच्यामध्ये. हे काळे मणी जे आहे ते काचेचे मणी. या पद्धतीने आपल्या व्हरायटी सर्व आहेत आणि डिझाईन पण सगळ्यात बेस्ट आणि सगळे वेगळं युनिक, थोडस वेगळं पॅटर्न आहे. आणि एकच पीस. हो, अँटिकला मेकिंग चार्जेस पण कमी आहे. किती आहेत? 18% मजुरी फक्त. हो, पण ज्यावेळेस तुम्ही डिझाईन अजून हाय लेवलची पाहता त्यावेळेस मजुरी ऑटोमॅटिकली वाढली जाते. तुम्ही जर याच्यात काही बदल केले तर मला पण कारागीरला पुढे सांगणं गरजेचं आहे. हा पॅटर्नच्या जागी आपल्याला दुसरा टाकायचा, त्याचे चार्जेस ज्यावेळेस आपण सिंगल पीस बनवून घेतो आपल्या मनाप्रमाणे बनवून घेतो तर त्याचे चार्जेस तर लागतात.